The devil needs a permission slip. सैतानाला परवानगीच्या स्लिपची गरज पडते. We'll open our Bibles to Job chapter 1 verse 12. The Lord said to Satan, "You may test Job, but do not hurt him." योबचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12वं वचन. आणि यहोवाने सैतानाला म्हटले, पहा जे सर्व त्याचे आहे ते तुझ्या हाती आहे, योबाला मात्र तू आपला हात लावू नको. Praise God. आमेन. Before the devil can even touch you, सैतानाने तुम्हाला हातही लावण्या अगोदर he has to talk to Jesus. त्याला येशूंशी बोलावं लागतं. Praise God. आमेन. Every movement of the devil is controlled by God. प्रत्येक क्षण जो सैतानाचा आहे तो देवाच्या ताब्यात आहे. If it came to you, आणि जर तुमच्यापर्यंत ते आलंय, it passed through God's hand first. तर ते देवाच्या हातातनं पहिलं जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचलंय ही खात्री बाळगा. In other words, दुसऱ्या शब्दात that means याचा अर्थ he took a permission slip from God. त्याने देवाकडनं परवानगी घेतलेली आहे. Amen. आमेन. So the devil may try, तर सैतान प्रयत्न करेल he can try, आणि सैतान प्रयत्न करू शकतो, but God decides. पण देव ठरवतो. निर्णय देवाचा आहे. Take some points. काही मुद्दे घ्या. First point, पहिला मुद्दा, nothing reaches you without God's approval. देवाच्या परवानगीशिवाय तुमच्यापर्यंत काही पोहोचत नाही. Amen. आमेन. That's what Job 1:12 says. असं योबाचा पहिला अध्याय आणि त्यातलं 12वं वचन सांगत आहे. God has set the boundary. देवाने एक सीमारेषा आखलेली आहे Satan cannot cross it. आणि सैतान त्या पलीकडे जाऊ नाही शकत. He has to take a yes from God. आणि सैतानाला देवाकडनं होकार घ्यावा लागेल. When God says no, he cannot move. जेव्हा देव म्हणेल नाही, तेव्हा सैतान नाही काही करू शकणार. Even if he moves, God will paralyze him. आणि जरी सैतान पुढे आला काही करायला, तर देव त्याला कुठेतरी लखवा मारल्यासारखं लाचार करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Like God said जसं देव म्हणाला concerning Job, इयोबाविषयीनं, you can take everything he has, की त्याच्याकडे जे काही आहे ना सैताना ते सगळं तू घे, but do not hurt him. पण त्याला तू इजा करायची नाही. His soul is precious. त्याचा जीव फार मौल्यवान आहे. Everything else you can take, बाकीचं तू सगळं घेऊन टाक इयोबाचं, because that I can give back, कारण की ते सगळं मी त्याला परत करीन and 100-fold I can give back, आणि तेही 100 पट परत करीन. and through it आणि त्याद्वारे I will make Job a refined man. मी योबाला एक शुद्ध झालेला असा माणूस करीन. But पण don't touch his soul. योबाच्या जीवाला हात लावायचा नाही. Amen. Amen. That means याचा अर्थ even the devil must ask God for permission. सैतानाला देवाची पहिली परवानगी, सैतानालाही देवाची पहिली परवानगी घ्यावी He लागते. can't touch your life सैतान तुमच्या जीवनाला तोवर हात लावू शकत नाही unless God says it is allowed. जोवर देव परवानगी देत नाही. God let it happen, but did not allow him to destroy Job. आणि देवाने ते घडायची परवानगी दिली खरी, पण योबाचा नाश सैतानाला त्याने करू दिला नाही. See, sometimes God allows because he wants us to grow in our faith. कधी कधी देव परवानगी देऊन टाकतो, कारण देवाची इच्छा असते की आपण सुद्धा आपल्या विश्वासात वाढावं, कारण की आपल्याला बिलीवर म्हणतात म्हणे. See, you may put a fence there around your house, तुम्ही तुमच्या घराच्या सभोवताली एक कुंपणाची भिंत किंवा कंपाऊंड वॉल बांधाल, but there is a spiritual wall that God puts around you and पण your एक house. आत्मिक भिंत देव तुमच्यात आणि तुमच्या घराच्या मध्ये घालतो. If you want your hedge to be strong, तुमची जर इच्छा आहे तुमचं कुंपण धडधाकट राहावं, then pray every day, तर तुम्हाला रोज प्रार्थना करावी लागेल seek Lord's face every day. आणि देवाचं मुख रोज शोधावं लागते. नो ऑप्शन लेफ्ट. No trial enters without heaven's yes. एकही पारक, कसोटी, त्रास, समस्या आपल्या जीवनात स्वर्गाकडनं हो आल्याशिवाय येत नाही. Sad thing, Satan needs permission. आणि दुःखाची बाब की सैतानाला देवाची अशी परवानगी घ्यावी लागते. Only one person, he has to go, एकाच व्यक्तीकडे त्याला जायला लागणार and आहे, that is Jesus. आणि ते म्हणजे येशू. आमेन. The devil asks, but my God answers. सैतान विचारतो, मागतो, पण माझा देव उत्तर देतो. Devil only can ask. सैतान फक्त विचारू शकतो. He cannot give the permission. सैतान परवानगी देऊ शकत नाही. परवानगी माझ्या देवाच्या हातात आहे. Pain may visit me, आणि वेदना मला भेटायला येतील, but it cannot stay without permission even for a minute. पण त्या वेदना माझ्या आयुष्यामध्ये एक मिनिट सुद्धा देवाच्या परवानगी शिवाय राहू शकणार नाही. If it had touched me, जर मला आज स्पर्श वेदनेनं केलाय, God had pre-planned it before. तर म्हणायचं देवाने पूर्व आयोजित केलेलं होतं हे सगळं. It means म्हणजे the devil came via God. सैतान देवा थ्रू आलाय. Devil did not come straight to me. सैतान सरळ माझ्याकडे आलेला नाही, तो देवा थ्रू आलाय. He had a word with God. देवाशी बोलून आलाय.
And God allowed. आणि देवाने परवानगी दिली आहे म्हणून झालेलं आहे. With that slip he came to your house. त्या देवाच्या परवानगीनं तो तुझ्या घरात आलेला आहे. Praise God. देवाला धन्यवाद. That's why you should not be scared. म्हणून तुम्ही घाबरायचं नाही. जर देवाच्या परवानगीनं त्याने काय आणलंय तर म्हणायचं ब्रिंग इट ऑन, कम ऑन. Amen. God had already planned my victory. देवाने माझा विजय ऑलरेडी ठरवलेला आहे. Praise God. Amen. And so you need to shout, I will not fear. तर तुम्ही ओरडायचं, मी नाही घाबरत, Because I will not fail. कारण मी नाही अपयशी ठरणार. Because my God allowed this. माझ्या देवाने परवानगी दिलेली आहे ना. And so if he has started it, he will finish आणि it. त्याने सुरू केलं तर तो संपवणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. And my fight has a purpose. आणि माझ्या युद्धामागे काहीतरी संकल्प आहे. The world's fight has no purpose. जगातल्या लोकांच्या युद्धात काही संकल्प नाही. I am covered by heaven's approval. मी स्वर्गाच्या मान्यतेत झाकलेला आहे. I am built for the storm. आणि मी वादळांसाठीच बनलोय. I am built for the lions. मी सिंहांसाठीच बनलोय. I am built for the furnace. मी त्या आगीच्या भट्टीसाठीच बनलोय. I am greater than all these things. मी या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठा आहे. I can trample upon snakes and scorpions. सापांना विंचवांना तुडवायची ताकद माझ्यात आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Second point. 2. You are not a victim of chance. तुम्ही योगायोगांना आहारी गेलेली माणसं नाही. When you are in the fire, जेव्हा तुम्ही आगीत असता, open your Bibles to Romans 8:28. तेव्हा रोम करा 6:28 कडे आपलं वचन उघडा. काय लिहिलंय? When you are in the lion's den, open Romans 8:28. रोम करा 6वा अध्याय 28वे वचन उघडायचं. जेव्हा तुम्ही सिंहाच्या गुहेत असता, आगीच्या भट्टीत असता. Paul says, पॉल म्हणाला, we know that God causes everything to work together for good for those who love him. आम्हाला तर ठाऊक आहे, देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत, सर्व काही शेवटी त्यांच्या हितासाठी ते कार्य करतं. That means म्हणजे nothing in your life is random. तुझ्या जीवनात रँडमली काही होत नसतं. That means nothing is bad luck for you. याचा अर्थ तुझ्यासाठी कुठलीही गोष्ट बॅड लक नाहीये. There are no accidents in your life. तुझ्या जीवनात असे अपघात होत नसतात. No evil without reason. तुझ्या जीवनामध्ये कारणाशिवाय अरिष्ट येणार नाही. God takes everything, even the hard stuffs that you face. आणि देवबाप तुझ्या आयुष्यात ज्या कुठल्या अवघड प्रसंगांना तू तोंड देत आहेस त्यालाही घेतो. He uses it for your good. आणि तुझ्या चांगल्यासाठी ते वापरतो. You are a part of a bigger plan of God. देवाच्या मोठ्या योजनेतला तू एक भाग आहे बेटा. God is writing your story. देव तुझी कथा लिहितोय. While God was writing the story of Israel, he was also writing an individual story for Moses. इस्रायलची कथा लिहित असताना देवबाप मोशेची कथा पण लिहित होता ना. If God is writing the story of the kingdom of God, आणि देव जर देवाच्या राज्याची कथा लिहितोय, he is also writing your own story to be fit in that kingdom of तुझी God. स्वतःची कथा पण देव लिहितोय ना, की त्या देवाच्या राज्यात तू तिथे फिट बसायचंय. So my story is not random story. माझी कथा अशी रॅन्डम नाहीये की मी जन्माला आलो, त्याने मला बोलवलं, मग उभा राहिलो. My story cannot be created by the devil. माझी कथा सैतान नाही निर्माण करू शकत. Not one page he can write of my एक story. पान माझ्या कथेचं सैतान लिहू नाही शकत. Not one word he can write of my एक शब्द story. माझ्या कथेचा सैतान लिहू नाही शकत. My God writes my story माझा देव लिहितो माझी कथा. from start to finish. अगदी सुरुवातीपासून अखेरीपर्यंत माझा देव लिहितो माझी कथा. Praise God. देवाला धन्यवाद. Every closed door, प्रत्येक बंद झालेलं दार, every delay प्रत्येक उशीर is part of God's design. देवाच्या रचनेतला एक भाग आहे. If it has happened, जर ते घडलंय, it's because God is doing something with it. देव काहीतरी करतोय म्हणून घडतंय. Sometimes he may lead on the right path. कधी कधी देव तुम्हाला योग्य मार्गावर चालवेल. Sometimes he will lead through the crooked path. आणि कधी कधी देव तुम्हाला वाकड्या रस्त्यावरनं सुद्धा नाही. But since God sees the whole picture, पण देव संपूर्ण चित्र पाहत असल्यामुळे we will reach our destination. आपण आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचणार आहे. I just have to trust him मला फक्त देवावर विश्वास ठेवायला लागेल. because कारण in the whole plan of God, देवाच्या संपूर्ण योजनेत I am a small piece of that jigsaw. मी त्या संपूर्ण जिक्सॉचा एक छोटासा तुकडा आहे. And God is fitting me in the right आणि place. देव मला त्या योग्य जागी ठेवतोय. Amen. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, Every challenge that comes to you is filtered by God. प्रत्येक आव्हान तुझ्याकडे येणारं देवाकडून फिल्टर होऊन येतं. Amen. तेवढंच देव पाठवेल जेवढं तुला झेपतंय. Paul says in 1 Corinthians 10:13, 1 करीन 10:13 मध्ये पॉल म्हणाला, God is faithful, he will not let you be tried more than you can take. मनुष्याची जी परीक्षा होत असते तिच्या वाचून निराळी परीक्षा तुम्हावर आली नाही, पण देव विश्वासू आहे, तो तुमच्या शक्तीच्या पलीकडे तुमची परीक्षा होऊ देणार नाही. See, that means God doesn't allow a fight bigger than you can win. याचा अर्थ देवबाप अशा युद्धाची परवानगीच देणार नाहीये की जे तुम्हाला जिंकता येणार नाही. That too ते सुद्धा with his help. देवाच्या मदतीनंच आपण जिंकणार आहे. So I fight only what he lets through. तर देवबाप जे सगळं माझ्यासमोर परवानगी देऊन येऊ देतो ना, त्याच्याशी मी लढतो आणि मला माहिती मी जिंकणार आहे. And I win because he's on my मी side. जिंकतो कारण देव माझ्या बाजूने.
Hallelujah. And I never face more than what God knows I can handle. आणि देवाला माहितीये ना की एवढंच मला झेपणार आहे, तेवढंच माझ्या समोर येत असतं आणि ते मी हँडल करतो. If the battle has come before me, युद्ध जर माझ्या समोर आलं that fellow has been filtered. तर त्याला फिल्टर करून देवाने पाठवलंय, मला माहित असतं. God is the gatekeeper. देवा द्वारपाळ आहे. Nothing gets in without his say. देवाच्या होकाराशिवाय काही आत येत नाही. Amen. Amen. And my battle is shaped only to grow me. आणि माझं युद्ध मलाच मोठं करायला, मलाच वाढवायला पाठवलेलं आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.